आजच्या परिस्थितीत बालपणातील लैंगिक शोषण आणि बलात्कारांच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने योग्य आणि अयोग्य स्पर्श यातील फरकाबद्दल पालकांनी त्यांच्या मुलांशी बोलणे आवश्यक झाले आहे. परंतु सर्वच पालक असे बोलू शकतील याची शक्यता फार कमी आहे. एका सर्वेक्षणात असे दिसून आले की प्रत्येक 2 मुलांपैकी एक लैंगिक शोषणाचा बळी आहे. अगदी लहान वयातच त्यांच्या शरीराच्या अवयवांना स्पर्श करून किंवा घासून त्यांचे शरीर बालके शोधू लागतात. हा त्यांचा स्वशरीराचा शोध असतो. सुरक्षित स्पर्श आणि असुरक्षित स्पर्श याबाबत आपल्या अंगणवाडीत येणाऱ्या बालकांना फारसे माहीत नसते. असा अनुभव आल्यानंतर त्यांच्यात अनेक भावना निर्माण होत असतात. परंतु अनेकदा हे अनुभव, भावना कधी, कुणाला, कसे आणि कोणत्या शब्दात सांगावे याबाबत त्यांचे अज्ञान अनेकदा असते. सुरक्षित, असुरक्षित स्पर्श, गोपनीयता आणि खाजगी भाग याबाबत योग्य आणि अचूक मार्गदर्शनाची आवश्यकता आहे. पहिल्यांदा आपण पाहूया सुरक्षित, असुरक्षित याचा नेमका अर्थ. स्क्रीनवर पहा. पहिल्या चित्रात बालके खेळताना दिसत आहे. दुसऱ्या चित्रात सुद्धा बालके खेळताना दिसत आहेत. दोन्ही चित्रात बालके खेळत आहेत. नक्कीच तुमच्या लक्षात आले असणार, पहिले चित्रात बालके असुरक्षित आहेत तर दुसऱ्या चित्रात सुरक्षित आहेत. सुरक्षित आणि असुरक्षित यामधला आपण फरक पाहिला. सुरक्षित स्पर्श, असुरक्षित स्पर्श याचा नेमका अर्थ पाहूया. काही स्पर्श हे सुरक्षित वाटतात, काही स्पर्श हे असुरक्षित असतात. ह्या स्पर्शांमधला फरक आपल्याला लक्षात आला पाहिजे आणि तो बालकांना सांगता आला पाहिजे. आता आपण सुरक्षित स्पर्श पाहूया. सुरक्षित स्पर्श म्हणजे असे लोक जे एकमेकांसाठी काळजी करतात आणि बालकाच्या पालनपोषणाच्या भावना दर्शवण्यासाठी स्पर्श करतात. आपली आई, बाबा, काळजी घेणारी कोणतीही व्यक्ती, अंगणवाडीमधील ताई मायेने, प्रेमाने, कौतुकाने असा स्पर्श करू शकतात. असे स्पर्श आहेत जे बालकांना सुरक्षित ठेवतात आणि त्यांच्यासाठी चांगले असतात. मुलांना प्रिय आणि महत्त्वाचे वाटण्यास मदत करतात. सुरक्षित स्पर्शामध्ये मिठी मारणे, पाठीवर थाप मारणे, हायफाईव्ह करणे आणि खांद्याभोवती हात ठेवणे अशा प्रकारचे असू शकते. आई बाबा, काळजी देखभाल करणारी व्यक्ती, अंगणवाडीमधील ताई, वर्गातील मित्रमैत्रिणी यांनी केलेला आनंददायी स्पर्श ह्यामध्ये येतो. आता असुरक्षित स्पर्श पाहूया. असुरक्षित स्पर्श हा गोंधळात टाकणारा, अयोग्य स्पर्श असेही म्हणता येईल. एक गोंधळात टाकणारा स्पर्श जो बालकाला वेगळा अनुभव देतो. यामुळे बालकाला अस्वस्थ, भीती आणि असुरक्षित वाटू शकतं. असुरक्षित स्पर्शांमध्ये दुखापत होऊ शकणारे स्पर्श देखील समाविष्ट असू शकतात. बालकाची इच्छा नसेल तर त्यांना मिठी किंवा चुंबन घेण्यास सांगू नका. मग ते आजी आजोबा असोत, इतर नातेवाईक असोत किंवा आईवडील असोत. एखाद्याला मिठी मारायची की नाही, चुंबन घ्यायचे की नाही हे सांगण्याचा, हे करण्याचा अधिकार बालकाला असला पाहिजे. स्क्रीनवर बालकाचे चित्र दिसत आहे. मुलगा असो किंवा मुलगी असो, कोणत्याही प्रकारे स्क्रीनवर दिसत आहे त्या पद्धतीने या खाजगी अवयवांना कोणीही स्पर्श करू नये. बालकाला अंघोळ घालताना, सुशी केली असताना फक्त आई बाबा किंवा त्याची काळजी घेणारे व्यक्ती हेच ह्या भागाला स्पर्श करू शकतात. बालकाला सुद्धा कोण कोणत्या भावनेने स्पर्श करत आहे हे समजत असते, फक्त सांगताना त्यांना मर्यादा येतात. बालकाला आपण विविध उपक्रमाच्या कथेच्या माध्यमातून सुरक्षित आणि असुरक्षित स्पर्शाची माहिती दिली पाहिजे. जेव्हा जेव्हा असे असुरक्षित स्पर्शाचे अनुभव आल्यास त्वरित आपल्या पालकांना, जे तुमच्या जवळचे आहेत, त्यांना सांगितले पाहिजे. बालकाचे शरीर हे त्याचे स्वतःचे आहे आणि ते संरक्षण करण्याचा त्याचा अधिकार आहे. मुलांना आपण खात्री दिली पाहिजे की त्यांच्यावर विश्वास ठेवला जाईल, त्यांच्या हक्कांचे संरक्षण केले जाईल.
सुरक्षित आणि असुरक्षित स्पर्शाविषयी शिक्षित आणि जागरूकता निर्माण करणे हा या चर्चेचा उद्देश आहे. बालशोषणाची कोणतीही दुर्दैवी घटना टाळण्यासाठी या विशिष्ट विषयावर आपल्या प्रशिक्षणात, संपर्क सत्रात, पालक सभेत समाजाला मोठ्या प्रमाणात सहभागी करून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आज आपण पाहिलं सुरक्षित स्पर्श आणि असुरक्षित स्पर्श याची जाणीव आपल्याला तर झालेलीच आहे. ही जाणीव आता आपण बालकांना आणि त्यांच्या पालकांनाही करून देण्याची आवश्यकता आहे. धन्यवाद.